तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण इथे तुम्हाला भरती पाहायला मिळत होती पाहायला मिळाली होती. आणि ती किती पदासाठी? तर 5386 पदांसाठी एकूण भरती तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर महावितरण मध्ये अत्यंत महत्वाचा गोल्डन चान्स तुमच्यासाठी ठरणार आहे. तर इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे विद्यार्थी इथे इलिजिबल आहेत. सर्वांनी फॉर्म देखील भरलेले असतील, परंतु त्या दरम्यान एक छोटंसं प्रसिद्धी पत्रक तुम्हाला पाहायला मिळत आहे. महावितरण विद्युत सहाय्यक या पदाकरिता महावितरण कडून एक प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे. आता नेमके काय करायचे आहे तुम्हाला, या सर्व बाबींचा उल्लेख आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, ती ऑन करून द्यायची. याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक असो, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, कुठला रिझल्ट लागला असो, याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल झाला, तर त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जाऊन चुपचाप तुम्हाला टेलिग्रामवरती जोडायचं आहे, कारण प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवणे पॉसिबल नसते. ओके, म्हणून जोडून घ्यायचं. ओके, चला सुरुवात करूया. काय आहे ते प्रसिद्ध पत्रक, काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो, आणि त्यानंतर आपण महावितरण विषयी चर्चा करूया की एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते ते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा महावितरण इथे लिहिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रसिद्धी पत्रक, जाहिरात क्रमांक 5/2023, जाहिरात क्रमांक 6/2023, जाहिरात क्रमांक 7/2023 आणि जाहिरात क्रमांक 8/2023. कुठल्या कुठल्या पोस्टसाठी होतं एकदा बघून घ्या. अनुक्रमांक 1 कनिष्ठ सहाय्यक लेखा, अनुक्रमांक 2 बघा विद्युत सहाय्यक जे 6/2023 आहे, /3 बघा 7/2023 पदवीधर शिकाऊ अभियंता, त्यानंतर 8/2023 पदवीधर शिकाऊ अभियंता. तर यामध्ये काय लिहिलंय या प्रसिद्ध पत्रिकामध्ये, अत्यंत महत्वाचा पॉइंट तुमच्यासाठी ठरणार आहे. बघा नंबर दुसरा, बघा दरम्यानच्या काळामध्ये, हा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. हे जे लिहिलेलं असते ना या प्रसिद्ध पत्रकामध्ये, हे तुमच्यासाठीच असते विद्यार्थी मित्रांनो. ते वारंवार तुमच्यासाठी काही ना काही अपडेट आणत असतात, जेणेकरून विद्यार्थ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे, हाच हेतू असतो. बघा दरम्यानच्या काळात शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC-2024 पत्र क्रमांक 7516 क दिनांक 27/2024 च्या अनुसार एक नियम आला होता. तो म्हणजे कोणता, की जे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण जारी करण्यात आलेल्या आदेशाने, मराठा आरक्षण देण्यात आलं होतं, त्या आदेशाच्या अनुषंगाने उक्त जाहिरातीकरिता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण निश्चित करून सुधारित रिक्त पदांचा तपशील 21/6/2024 ला रीऍडव्हर्टाइजमेंट आली. रीऍडव्हर्टाइजमेंट म्हणण्यापेक्षा एक नवीन प्रसिद्ध पत्रक आलं होतं, त्यांनी एसीबीसी ला त्यामध्ये इन्क्लूड केलं होतं, आणि ते रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हे सर्वांना ठाऊक आहे. त्यानंतर बघा, त्याचबरोबर अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून, म्हणजे जो ओपन आहे किंवा जे ईडब्ल्यूएस आहे, यांनी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ज्यांना ईसीबीसी प्रवर्गाचा विकल्प सादर करणे व इतर मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे ज्यांनी ओपन मध्ये किंवा ईडब्ल्यूएस मध्ये अर्ज केलेला होता ना, आता त्यांचं ईडब्ल्यूएस तर हटून गेलं, ईडब्ल्यूएस राहिले का ते नाही, ते त्यांना काय मिळालं मग, आता आरक्षण मिळालं मराठा. मग ईडब्ल्यू संपुष्टात आल्याच्या नंतर त्यांना कशामध्ये अर्ज करावा लागणार आहे, मराठामध्ये, म्हणजेच एसीबीसी मध्ये अर्ज करावा लागणार आहे. ओके, चला तिसरा पॉइंट बघा, हे सर्व महत्वाचे पॉइंट ठरणार आहे. बघा सदर मूळ जाहिरातीस अनुसरून ज्या एसीबीसी उमेदवारांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातून अर्ज भरले आहेत, त्यांच्यासाठी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील म्हणजे एसीबीसी प्रवर्गाचा विकल्प सादर करण्याची जी वेब लिंक होती, म्हणजे किंवा URL लिंक होती, ती कंपनीच्या वेबस्थळावर, वेबस्थळ कोणता आहे, www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून करण्यात येऊन विकल्प सादर करण्याची अंतिम तारीख 17/7/2024 अशी दिलेली होती. आणि दिली होती की नाही, 17/7 पर्यंत लास्ट डेट होती. तुम्हाला अप्लाय करायचं होतं. काही विद्यार्थी मला म्हणत सुद्धा होते की सर डेट वाढेल का, तर डेट वाढण्याबद्दल मी त्यांना तर सांगितलं नाही, पण होऊ शकते म्हटलं की डेट वाढू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो तसंच झालेलं आहे. तथापि बहुतांश एसीबीसी उमेदवारांनी त्यांना जात प्रमाणपत्र तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे एनसीएल प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळण्याकरिता विलंब होत असल्याने विकल्प सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत विनंती केलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलेली आहे, विनंती केलेली आहे की त्यांना
जे जात प्रमाणपत्र आहे एसीबीसीचं आणि एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, हे त्यांना मिळून नाही राहिला आहे. भरपूरशा तहसीलमध्ये काही अवेलेबल म्हणजे लिंक सध्या ओपन नाही, अशा काही प्रॉब्लेम होत आहे. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्यांना विलंब होत आहे, म्हणून विनंती केली होती की आम्हाला डेट वाढून द्या. आता काय झालंय बघा, मी तुम्हाला सांगतो इथे बघा, इथे काय लिहिलेलं आहे, हा महत्वाचा पॉईंट ठरणार आहे बघा. सबब ईसीबीसी उमेदवारांना विकल्प सादर करण्याबाबतची जी वैयक्तिक म्हणजे URL वेब लिंक म्हणजे URL लिंक जी आहे ती कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर दिनांक 22/7/2024 पासून, आजपासून नाही तर मंडे पासून, ओके, 22/7/2024 पासून तर दिनांक 4/8/2024 पर्यंत पुनक्षा उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे 22 पासून तर 4/8/2024 पर्यंत तुमच्यासाठी ती लिंक पुन्हा ओपन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एससीबीसीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्यांनी ईडब्ल्यूएस आणि ओपन मध्ये ऍडमिशन म्हणतोय फॉर्म भरला असेल त्यांना काय करायचं आहे, त्यांना एससीबीसी मध्ये फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी पुन्हा लिंक ओपन करून देण्यात येत आहे. 5वा पॉईंट बघा, उक्त संवर्गाच्या मूळ जाहिराती तसेच त्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकातील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आणि कोणत्या तारखेचं लेटर आहे तर बघा 19/7/2024 हे लेटर असणार आहे. ओके, तर जे एससीबीसीचे विद्यार्थी आहेत त्यांना आता पुन्हा दिलासा मिळालेला आहे. कोणाचा फॉर्म सबमिट झाला नसेल किंवा कोणाच्या याच्यामध्ये एससीबीसीची ती लिंक ओपन होत नाही होत असेल तर आता लिंक पुन्हा ओपन झालेली आहे. एकदा फ्रेश जाऊन रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाका आणि ईडब्ल्यूएस आणि ओपनचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना मराठामध्ये जायचं असेल तर त्यांनी जाऊन इझिली अप्लाय करू शकता. तर आता लास्ट डेट इथे काय लिहिलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे क्लिअरली मेन्शन आहे लास्ट डेट फॉर्म भरायची 4/8/2024 म्हणजे 4/8/2024 पर्यंत तर तुमची एक्झाम होणार नाही. म्हणजे ऑगस्ट महिना जर आपण महावितरणचा संपूर्णपणे ऑगस्ट महिना म्हटलं की नाही होणार एक्झाम, तर 4/8/2024 पर्यंत नाही. मग सप्टेंबर महिन्यात जर आचारसंहिते लागण्याच्या आधी 1 डे एक्झाम घ्यायची, आचारसंहिता लागण्याच्या आधी सप्टेंबर महिन्यात होऊ शकते मे बी की तुम्हाला तुमची एक्झाम पाहायला मिळू शकते. जर सप्टेंबर महिन्यामध्ये जर एक्झाम झाली नाही तर मग नोव्हेंबर डिसेंबर तिकडे 2025 सुद्धा येऊ शकते. हे सर्वांनी गृहीत धरून चालायचं आहे. कारण आपण तुम्हाला संभावित डेट सांगत असतो. एक्झाम जर त्यांना फास्ट घ्यायची असेल तर येणाऱ्या ऑगस्ट नाही तर सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये आचारसंहिते लागण्याच्या आधी त्यांना एक्झाम घेणे गरजेचे आहे. जर या ड्युरेशन मध्ये जर एक्झाम झाली नाही तर विद्यार्थी मित्रांनो मग तुम्हाला ते 2025 ला एक्झाम पाहायला मिळू शकते किंवा नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2024 ला सुद्धा तुम्हाला ती एक्झाम पाहायला मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो हा नोटीसच्या द्वारे मी तुम्हाला हाही मेसेज देतो की तुमची एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते. ओके, तर हे संभावित सुद्धा तुम्हाला मी डेट सांगितलेल्या आहे. ओके, तर एक तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडत असेल ना तर मनातून एक लाईक करून द्या. चला, लाईक तर करताच तुम्ही नो डाऊट, परंतु विद्यार्थी मित्रांनो हे व्हिडिओ बघितल्यानं तुमचं सिलेक्शन होणार नाही. तर सिलेक्शन कशाने होईल? होय सर तुम्ही खरे बोलता, सिलेक्शन होईल ते मात्र अभ्यास, रिव्हिजन आणि सातत्यानं रिव्हिजन. तर आता अभ्यास 1 वर्ष झाला, सातत्यानं अभ्यास तर करत आहे, परंतु आता थोडासा जोर आणखी लावा, रिव्हिजन करा, सातत्यानं करत राहा, आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करा. आता नाहीतर कधीच नाही. मी वारंवार सांगत असतो, आता नाहीतर कधीच नाही. येणारे 5 वर्ष तुम्हाला एवढ्या वॅकन्सी पाहायला मिळणार नाही. कारण 50,000 पोरं फॉर्म भरतील, 1 लाख भरतील, आपण 50,000 पकडून चालू. पण मला सांगा 50,000 पोरांनी फॉर्म भरले, 50,000 पोरांनी क्लासेस लावले तर सिलेक्शन किती जणांचं होणार आहे? 5,386 तुम्हाला मिळेल महावितरण मध्ये सिलेक्शन आणि 2,623 मिळेल तुम्हाला महावितरण मध्ये. म्हणजे 7.5 जवळपास 7,500 विद्यार्थ्यांचं काय होणार आहे? सिलेक्शन होणार आहे. मग 7.5 किंवा 8,000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, बाकी 42,000 तुम्हाला मागं टाकायचं आहे. त्यामध्ये तुमची त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलंच पाहिजे. कारण आता नाही तर कधीच नाही. अभ्यास करा, काही होऊन जाईल, रात्रंदिवस जागा, मात्र अभ्यास मात्र नक्की करत राहा. ओके, चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन. राजू एक दिल से लाईक कर दो यार, लाईक नाही करत तुम्ही, चला लाईक करून द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. कोणाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर संपर्क साधू शकता, नाही घेतली तरी चालेल, पण अभ्यास मात्र नक्की करा. आणि एक्झामला जायच्या आधी टेस्ट सिरीज मात्र नक्की लावून जायचं आहे. टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. ओके, चला भेटूया, तोपर्यंत बाय.